उकडपिंपरी आणि मग तुम्ही फ्री एज्युकेशन म्हणता शेतकऱ्यांच्या मुलांना, तर हे गरीब आहेत मुलं, बरोबर, फिनान्शियली गरीब आहेत. मग ह्यांचा माइंडसेट काय असतो फीजला घेऊन, एक्सपोजरला घेऊन? कारण आता शहरातली मुलं, आता मी बघतो AI वापरताना मला दिसतात, ते बिचारे ग्रामीण भागातल्या मुलांना तेवढं एक्सपोजर अजून आहे, इंटरनेट मोबाईल सगळं आहे, पण तेवढं एक्सपोजर नाहीये. तर मुळात त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांचं माइंडसेट, फीस बद्दलचं त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन, ह्याबद्दल थोडं ऐकावं असं वाटेल. आपल्या स्कूलमध्ये आम्ही तर स्पष्ट एक बोर्ड लावलेला आहे. बाहेर तर मोठा बोर्ड आहे, मोफत शिक्षण मोफत प्रवेश, प्लस मध्ये पण जो नोटीस बोर्ड आहे तिथं पण बोर्ड आहे, हो मी पाहिलंय, मोफत शिक्षण मोफत प्रवेश. आणि नोटीस पण आहे, कुठल्याही प्रकारची शाळेच्या आवारात पैशाची देवाणघेवाण कोणीही करू नये, फीस वगैरे कुठलीच नाहीये स्कूलला, पूर्ण आपण मोफत मध्ये शिक्षण देतो. आणि पालकांनाही आता आज ऍक्सेप्ट झालेला आहे एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये की क्रेडिबिलिटी तयार झाली, ट्रस्ट तयार झालाय, मोफत शिक्षण मिळतं. इथं जे शहरामध्ये आहे तेच इथं विश्व स्कूल मध्ये पण शिक्षण मिळत आहे. कुठंतरी एक रिझल्ट बोलतो आज, म्हणजे आज आम्हाला सांगायची गरज पडत नाही. भरपूर दिवस झाले, 8 वर्ष झाले तुम्हाला सांगा, लोकांना सांगायची गरज पडत नाही, आम्हाला ब्रॉचर द्यायची गरज नाही, पॉम्पलेट द्यायची गरज नाही की आज ऍडमिशन करा म्हणून, की रिझल्ट बोलतोय. राईट.